नमस्कार मंडळी, शिवहिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत चुलीवरची अस्सल गावरान चवीची झणझणीत अंड्याची गावरान भाजी। थंडी असो वा पावसाळा असा रस्सा असेल तर बेत एकदम भारी होतो। चला तर सुरू करूया आपली रेसिपी। आपण इथे अंडे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत। अंडी उकडत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। इथे मी 2 कांदे उभे पातळ चिरून घेणार आहे। इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे। चला आपण साहित्य पाहून घेऊया। इथे मी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। बेगडी मिरची 1 चम्मच घेतलेली आहे। चवीनुसार मीठ, 1 चम्मच गरम मसाला, पांढरे तीळ 1 ते 2 चम्मच, थोडं खोबरं, आलं लसूण, कांदा लसूण मसाला 1 चम्मच, घरचा मसाला 1 चम्मच घेतलेला आहे। आता मी वाटण तयार करून घेते। इथे मी तव्यावर 1 ते 2 पळी तेल घातलेलं आहे। त्यामध्ये पांढरे तीळ 1 ते 2 चम्मच घालून थोडंसं ब्राऊन कलर येऊस्तवर परतून घेणार आहोत। ब्राऊन कलर आलेला आहे ते आपण इथे काढून घेऊया। आता त्यामध्ये खोबरे हे ब्राऊन कलर येऊस्तवर परतून घेणार आहोत। त्यालाही ब्राऊन कलर आला आहे तेही काढून घेऊ। आता आपण इथे चिरलेला कांदा घालून तो परतून घेणार आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण हे घालून त्यामध्ये बाकीचं आपण तयार केलेलं भाजलेलं वाटण घालणार आहोत। इथे मी वाटण घालून घेतलेलं आहे। आता इथे आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि हे मिक्सरवर अगदी बारीक असं वाटून घेऊ। फोडणीसाठी अगदी बारीक अशी कोथिंबीर आपण इथे चिरून घेणार आहे। आता इथे आपली अंडी अगदी मस्त असे उकडलेले आहेत ते आपण सोलून घेणार आहे। आता इथे आपण फोडणीसाठी चुलीवर एक कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून गरम करून घेणार आहे। आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि मस्त असं 1 मिनिट आपण इथे परतून घेणार आहे। त्यामध्ये आपण आता सुके मसाले म्हणजेच 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा घरचा मसाला, 2 चमचे बेगडी मिरची घालून घेऊन इथे आपण मंद आचेवर 1 मिनिट परतून घेणार आहे। इथे मी मस्त असा मसाला परतला आहे। आता त्यामध्ये आपण तयार केलेलं मिक्सरवरचं जे वाटण आहे ते घालणार आहोत। हे वाटण घालून मस्त असं मसाला असा परतून देणार आहोत। आता इथे आपण मसाला मस्त परतल्यानंतर उकडलेली अंडी त्यामध्ये घालून घेणार आहोत। आता त्यामध्ये गरम केलेलं पाणी घालणार आहे। मी इथे गरम केलेलं पाणी घातलं आहे। आता मी इथे चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडी चिरलेली कोथिंबीर ही घालत आहे। वा, मस्त अशी तरी आलेली आहे। हे पहा, आपल्या भाजीला काय मस्त जबरदस्त तरी आली आहे। ही भाजी तुम्ही भाकरी किंवा भातासोबत किंवा चपातीसोबत नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।